नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजा टाकळी या गावातील आमच्या शाळेतील विद्यार्थी माझ्याकडे काही एक समस्या घेऊन आले होते की त्यामध्ये ती समस्या अशी होती की गावामध्ये जे सार्वजनिक ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पडलेला जो उघड्यावरला कचरा आहे आणि त्या कचऱ्यामुळे होणारी जी घाण आहे त्या घाणीमुळे गावामध्ये खूप काही रोगराई पसरत होते व लोकांना बसण्यासाठी उठण्यासाठी किंवा वावरण्यासाठी अडचण निर्माण होत होती. तर त्याबद्दल काही जर सोल्युशन काढता येत असेल तर ते आम्ही विचार करून आम्ही एकत्र बसून मार्गदर्शन करून ते प्रश्नाचं सॉल्युशन केलेलं आहे आणि त्यावरती एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. तर तो प्रोजेक्ट मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक्सप्लेन करतो की ज्याच्यामध्ये या प्रोजेक्टचं शीर्षक असेल सामुदायिक सफाई पहल. म्हणजे यामध्ये गावामधील काही लोकांमध्ये जनजागृती करून त्यांच्याबद्दल माहिती देऊन आपण जे आहेत त्यांना जागृत करून गावातील स्वच्छता करून घेतलेली आहे. की त्याच्यामधील काही प्रमुख लक्ष्य जे असतील त्या कार्यक्रमाचे किंवा त्या प्रोजेक्टचे, तर पहिलं लक्ष्य आहे की गावातील सार्वजनिक जागेवरील जो कचरा आहे व त्यामुळे होणाऱ्या घाणीचा जो आहे तो आपल्याला नाश केला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा की या प्रोजेक्टमध्ये किंवा या प्रकल्पामध्ये ग्रामीण लोकांचाही सहभाग झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर तो कसा करता येईल तर जो कचरा असतो तो कचरा दोन प्रकारचा असतो, ओला कचरा आणि सुका कचरा. तर याच कचऱ्याचं जे आहे ते वर्गीकरण करून किंवा त्याच कचऱ्यामधून पुनर्वापर करून किंवा त्या कचऱ्याचे पुनर्वापराचे जे आहे ते महत्त्व आपल्याला त्यांच्यामध्ये रुजवायचे होते. तर हे करत असताना आपण प्रमुख उपक्रमही केले की त्यामध्ये स्वच्छता रॅली केली आणि घोषवाक्य तयार केले की जेणेकरून गावातील लोकांमध्ये जनजागृती होईल. शाळामध्ये विविध पोस्टर व स्लोगन स्पर्धा आयोजित केल्या. त्याचबरोबर कचरा वर्गीकरणाचे प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन घेण्यात आलं. तर ह्याच्यामध्ये जे आहे ते कार्य करत असताना आपण काय केलं की स्वच्छता रॅली काढून सर्वजणांनी मिळून गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करण्यात आली व त्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवून कचऱ्यांचे वर्गीकरण करण्यात आलं की जेणेकरून काही लोक जे आहेत ज्यांना समजत नाही किंवा वाचता येत नाही त्यांनी जे आहे ते कचरापेटीमध्ये ओला कचऱ्याच्या ठिकाणी ओला कचरा टाकणे आणि सुक्या कचऱ्याच्या पेटीमध्ये सुका कचरा टाकणे. तर हे कार्यक्रम राबवत असताना किंवा हे कार्यक्रम राबवल्यामुळं असा काही परिणाम झाला की वरील कार्यातून लोक जे घाण रस्त्यावर टाकत असतात किंवा जे कचरापेटीचा वापर न करता कचरापेटीच्या बाहेर टाकत होते जेणेकरून घाण होत होती, तर तीच घाण जी आहे ती होत नाही किंवा त्याचे जे प्रमाण आहे ते खूप प्रमाणामध्ये कमी झालेले आहे. ठीक आहे. तर तेच लोक आता जे आहे ते कचऱ्याचे वर्गीकरण स्वतः करतात आणि ओला कचरा व सुका कचरा करून त्यांचं जे आहे त्याच कचरापेटीमध्ये टाकतात. तर याच्यातून जे आहे विद्यार्थ्यांनी काय शिकलं तर विद्यार्थ्यांनी या प्रयोगामधून किंवा या प्रकल्पामधून खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. जसे की टीमवर्क आणि समन्वय साधून आपण कार्य कसं करावे, आपल्या सोबतींना आपल्या मित्रांना सोबत घेऊन आपण एखादं कार्य कसं करावं हे त्याच्यातून त्यांनी साध्य केलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये जर एखादी समस्या निर्माण झाली तर ती सोडवण्याची आणि निर्णय घेण्याची जे कौशल्य आहे ते त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर लोकांना प्रेरित करण्याचेही काम किंवा लोकांना प्रेरित कसे करायचे, आपल्यासाठी आपले जे काम आहे त्याबद्दल लोकांना आकर्षित कसं करायचं ह्याची सुद्धा ज्ञान किंवा याची सुद्धा कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये जागृत झालेलं आहे. तर एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.